नमस्कार, स्वागत आहे तुमच्या मराठी नोटीस बोर्ड यूट्यूब चॅनलवर। तर झेडपीच्या काही पदांचे निकाल लागलेले आहेत। तर चला बघूया कोणत्या पदांचे निकाल लागले आणि कोणत्या झेडपीतर्फे ते लागलेले आहेत। आणि मित्रांनो, झेडपीच्या ज्या 10 तारखेपासून परीक्षा सुरू होत आहे त्यांचं हॉल तिकीटची लिंक ॲक्टिवेट झालेली आहे। हॉल तिकीट त्यांना डाउनलोड करता येणार आहे। त्या संदर्भातला व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे, कसं हॉल तिकीट डाउनलोड करायचं तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। पण काही जणांना हॉल तिकीट डाउनलोड करताना प्रॉब्लेम येतोय, तो प्रॉब्लेम देखील आपण या व्हिडिओतर्फे सॉल्व्ह करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड पूर्ण बघा। सर्वात पहिला आपण बघणार आहोत की कोणकोणत्या पदांचे निकाल लागलेले आहेत। तर इथे आपण बघू शकता की सर्वात पहिला निकाल लागलाय तो म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदाचा लागलाय। तर कोणत्या झेडपीचा लागलेला आहे तो म्हणजे पुणे झेडपीचा। तर हा संपूर्ण रिझल्ट आहे मित्रांनो, ही संपूर्ण मेरिट लिस्ट आहे, ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। आणि जे पण रिझल्ट आहे ते सगळे रिझल्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथून तुम्ही त्या PDF डाउनलोड करून रिझल्ट बघून घ्यायचा आहे। आता रिझल्ट कसा बघायचा मित्रांनो, तर हे जे शेवटी तुम्हाला मार्क्स दिले हे तुम्हाला बघायचे नाहीये, तुम्हाला इथे टोटल मार्क्स दिसत आहेत ते तुम्हाला बघायचे। यानुसार मित्रांनो ही मेरिट लिस्ट लागलेली आहे, ही संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही बघून घ्यायची। अशा प्रकारे हा संपूर्ण रिझल्ट बघायचा आहे। तर चला पुढच्या पदाचा बघूया। पुढचा निकाल पण सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदाचाच लागलेला आहे, पण तो सातारा झेडपीचा लागलेला आहे। आणि संपूर्ण इन्फॉर्मेशन तीच आहे मित्रांनो, तुम्हाला सांगितलंय निकाल कसा बघायचा, त्या पद्धतीने तुम्ही निकाल बघून घ्या। पुढचा बघूया। पुढचा निकाल आहे त्याच पदाचा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, तो म्हणजे भंडारा झेडपीचा। हा देखील निकाल मागे सांगितला त्याच पद्धतीने बघायचा आहे। ह्या 3 झेडपीचे निकाल मित्रांनो लागलेले आहेत आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या एकाच पदाचा लागलेला आहे। उरलेलं जे निकाल आहे मित्रांनो ते लागत राहतील, त्याची देखील अपडेट मी तुम्हाला चॅनलवर देत राहील। त्यामुळे तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। आणि काही जणांना हॉल तिकीट डाउनलोड करता येत नाही, 10 तारखेपासून त्यांची परीक्षा आहे, तर चला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया। तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो, हे वेळापत्रक झेडपीने नुकतंच काही दिवसांपूर्वी जाहीर केलेलं होतं। इथे आपण बघू शकता हे सर्व जिल्हे यांची हे परीक्षा होणार आहे आणि कोणकोणत्या पदांची होणार आहे तर ते इथे तुम्हाला दिलेले आहे। त्यानंतर मित्रांनो काय डेट्स आहे त्या पण इथे तुम्हाला दिलेल्या आहे। तर आता राहिली गोष्ट, तुमचं हॉल तिकीट का डाउनलोड होत नाही। आता जी हॉल तिकीटची लिंक ॲक्टिवेट आहे ती म्हणजे 10 आणि 11 या 2 दिवशी ज्या पदांच्या परीक्षा होणार आहे त्यासाठीच ॲक्टिवेट आहे। म्हणजे या दिवशी फक्त हेल्थ वर्कर मेल या पदाचीच परीक्षा होणार आहे, त्यामुळे या पदाचंच सध्या हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे। उरलेले जे पद आहे त्यांचं हॉल तिकीट तुम्हाला काही दिवसातूनच ॲक्टिवेट होऊन जाईल, ते पण तुम्ही डाउनलोड करू शकता। आता 10 आणि 11 या 2 दिवसांच्या ज्या परीक्षा आहेत त्यांचंच हॉल तिकीट सध्या आलेलं आहे। इथे बघा 12 जूनपासून ज्या पण परीक्षा आहे त्यांचं हॉल तिकीट काही दिवसांनी डाउनलोड करता येणार आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती मित्रांनो की कोणती गव्हर्नमेंट एक्झाम असली की त्याचं हॉल तिकीट हे 7 दिवस अगोदरच येतं, त्यामुळे तुम्ही लिंक चेक करत राहायची आहे आणि तुमचं हॉल तिकीट देखील डाउनलोड करता येणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जी पण इन्फॉर्मेशन टाकताय हॉल तिकीट डाउनलोड करताना ती प्रॉपर टाका। ती जर प्रॉपर टाकली नाही तर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करताना प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे मित्रांनो हे जे उर्वरित पद आहे त्यांनी घाबरून जायचं कारण नाही, त्यांचं हॉल तिकीट काही दिवसातच येईल। त्यांनी फक्त जी लिंक दिली तुम्हाला ती फक्त तुम्ही चेक करत राहायची। तर आता ज्यांनी या 3 पदांसाठी अप्लाय केलेलं आहे त्यांची परीक्षा कधी होणार आहे हे इथं आपण डेट्स बघू शकता। त्यामुळे तुमचं हॉल तिकीट नंतर येणार आहे, तुम्ही घाबरून जायचं कारण नाही। तुमचं जर डाउनलोड होत नसेल तर तुमचं हॉल तिकीट आलेलं नाही, ते नंतर येईल। तर आता हॉल तिकीटचा जो व्हिडिओ बनवला मित्रांनो त्याच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिली, त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करायचे। त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या पुढे असं पेज ओपन होईल। तर आता इथे बघा, इथे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली, 4 तारखेपासून ती लिंक ॲक्टिवेट झालेली आहे। 10, 11, 12 या 3 पदांच्या ज्या परीक्षा होणार आहे त्यांचं हॉल तिकीट चालू झालेलं आहे मित्रांनो। म्हणजे कालपर्यंत फक्त जे 11 तारखेपर्यंत ज्यांचे पेपर होते तेच हॉल तिकीट डाउनलोड करू शकत होते, पण आता इथे बघा डेट चेंज झाली, इथे तुम्हाला 12 दिसते। म्हणजे ज्यांची 12 तारखेला परीक्षा आहे ते देखील आता हॉल तिकीट डाउनलोड करू शकणार आहे। त्यामुळे इथे डेट अपडेट होत राहील मित्रांनो, यावर तुम्ही लक्ष ठेवायचे। आणि तुमचा पेपर ज्या दिवशी आहे त्याच्या 7 दिवसा अगोदर बरोबर तुमचं हॉल तिकीट येईल, त्यामुळे तुम्ही ही डेट कंटिन्यू चेक करत राहायचं आणि तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होऊन जाईल। हाच एक प्रॉब्लेम होता, बाकी राहिला तो इन्फॉर्मेशनचा। ही इन्फॉर्मेशन प्रॉपर टाकायची आहे तर तुमचं ते नीट डाउनलोड होईल, नाही तर तुम्हाला डाउनलोड करताना प्रॉब्लेम येईल। तर अशा प्रकारे या जर स्टेप तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि हॉल तिकीट तुम्ही प्रॉपर डाउनलोड करू शकाल। तर हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। अजूनही काही अडचण असली तुम्हाला हॉल तिकीट संदर्भात तर तुम्ही या व्हिडिओ खाली नक्की कमेंट करा।